Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तर नमस्कार मित्रांनो, एक्सरसाइज 1.2 मधला आपण जे काही 6वा प्रश्न आहे ते पाहणार आहोत लगेच आपण. तर 6वा प्रश्न आहे पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा प्रश्न आपण लगेच पाहणार आहोत. सबस्क्राईब केल्यानंतर तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूया. पहिला प्रश्न आहे पहा. पहिला प्रश्न मी घेत आहे. पहिला प्रश्नच आहे की टॅन इनवर्स लॉग ऑफ एक्स. टॅन इनवर्स लॉग एक्स हे काही जणाला आता टॅन इनवर्सच्या आता सुरू आहेत पहा. परंतु इनवर्ससाठी स्पेशल बेसिक म्हणून एक बेसिकचा पार्ट किती तरी बनलेला आहे पहा. ते पाहायचं तरच टॅन म्हणजे कोणत्या इनवर्सची डेरिव्हेटिव्ह काढता येते. नाहीतर डायरेक्ट येऊन बघायला तर त्याचे फॉर्म्युले तिथे जाऊन बघावं लागेल आपल्याला. तर याच्यात मी सांगून टाकेल काही इथे डाऊट क्लिअर होईल. तर मग काय करता येईल आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे इथं तर फंक्शन म्हणायचं वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ लॉग एक्स. चला मांड्या फंक्शन. तर आता करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डी वाय भागिले डी एक्स डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला कोणाची हो, डी भागिले डी एक्स वरून डेरिव्हेटिव्ह काढायची आहे कोणाची, टॅन इनवर्स लॉग एक्स. टॅन इनवर्स ऑफ लॉग एक्सचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे पहा. तर डी वाय भागिले डी एक्स. तर टॅन इनवर्स एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय येते मी सांगतो तुम्हाला. टॅन इनवर्स एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह येते 1/1 प्लस एफ ऑफ एक्सचा वर्ग. इथे एफ ऑफ एक्स कोण आहे इथं, लॉग एक्सचा वर्ग. परत डेरिव्हेटिव्ह काढायची एफ ऑफ एक्सची कोणाची, मग इथं एफ ऑफ एक्स कोण आहे इथं, लॉग एक्स आहे राईट. असं आहे पहा. हे फॉर्म्युला इथे ध्यान ठेवा किंवा आता तेव्हा जर क्लिअर नाही झालं तर इथं होऊन घ्या ते पहा. तर काय आहे हो, टॅन इनवर्स एक्स जर असेल, आता इथे एक्स घेऊया आपण. टॅन इनवर्स एक्स जर असेल तर टॅन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते माहिती आहे का तुम्हाला, डी भागिले डी एक्स. टॅन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह. तर टॅन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह येते 1/1 प्लस एक्सचा वर्ग परत डेरिव्हेटिव्ह ऑफ डी भागिले डी एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सची एक येते आता म्हणजे टॅन इनवर्स एक्सची 1/1 प्लस एक्सचा वर्ग अशी याची डेरिव्हेटिव्ह आहे. तर अशा प्रकारे याची डेरिव्हेटिव्ह आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलो होता बेसिकच्या पार्टमध्ये. तर याची डेरिव्हेटिव्ह येते असं. तर आपण घेतलो आहे टॅन इनवर्स एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह घेतलो आहे. तर टॅन इनवर्स एफ ऑफ एक्सची 1/1 प्लस एफ ऑफ एक्सचा वर्ग प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे त्याचा इथं कोण आहे, एफ ऑफ एक्स लॉग एक्स आहे. तर डी वाय भागिले डी एक्स इथं काय येते हो, लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते आपल्याला माहिती आहे. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x. तर मी 1/x इथे लिहितो पहा, किंवा 1 प्लस लॉग एक्सचा वर्ग. लॉग एक्सचा इथं होल स्क्वेअर आहे इंटू लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह ते 1/x परत एक्सची 1 ते घ्यायची गरज नाही. तर डी वाय भागिले डी एक्स यासाठी पाहिजे सिम्प्लिफाईड उत्तर डेरिव्हेटिव्ह. तर 1/x हे या पूर्णाच्या गुणाकारात हे आहे, नाहीतर एकालाच याच्या गुणाकारात करून टाकशाल. तर 1 प्लस लॉग एक्सचा वर्ग ही झाली याचं सिम्प्लिफाईड उत्तर पहा. अशा प्रकारे डेरिव्हेटिव्ह आपण काढायचं पहा. खूप सोपे प्रॉब्लेम आहेत. दन करूया आपण. तर फास्ट करूया आता. तर दुसरा पहा. तर कोसेक इनवर्स ई रेस टू मायनस एक्स. हे सर्वात सोपे आणि मार्क जास्त घेऊन देणारे असतात पहा. याला तर परीक्षेत कवा सोडायचं नाही हो आपण. कोसेक इनवर्स ई रेस टू मायनस एक्स म्हटले आपण. तर काय करता येते हो, याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर मग डायरेक्ट डी वाय भागिले डी एक्स. डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची आपल्याला, डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे जे फंक्शन दिले त्या फंक्शनची. तर ते फंक्शन कोणतं आहे, ई रेस कोसेक इनवर्स एक्स ई रेस टू इनवर्स किंवा ई रेस टू मायनस एक्स. तर डी वाय भागिले डी एक्स. तर हे सुद्धा पहा, कोसेक इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत पाहिजे. तर कोसेक इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो पहा, -1/x वर्गमुळात एक्सचा वर्ग -1 ही आहे. आणि परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे -1/x रूटमध्ये एक्सचा वर्ग -1. आता सॉरी इथं पहा म्हणजे काय हो, याचे डेरिव्हेटिव्हज काय आहे, -1/f ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्हमध्ये म्हणजे रूटमध्ये एफ ऑफ एक्सचा वर्ग -x अशी त्याची डेरिव्हेटिव्ह आहे. तर आपण इथं काय घेतलो, एक्स घेतलो. तर एफ ऑफ एक्स इथं काय आहे, दुसरा आहे. तर म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह अशी येते पहा. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मग आता कोसेक इनवर्स ई रेस टू एक्सची काय येते हो, -1/x म्हणजे इथं एफ ऑफ एक्स घ्यायचं पहा हो का. -1/e रेस टू -x इंटू रूटमध्ये कोण येते आता, ई रेस टू -x वर्ग आणि -1 ला 1 म्हणजे हे फॉर्म्युल्याचं -1 हे झालं.
मग परत डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची आहे हो, डी भागिले डी ई रेस टू एक्सची म्हणजे एफ ऑफ एक्सचीच. तर ई रेस टू मायनस एक्सची डेरिव्हेटिव्ह आपण परत काढूया. तर पहा डी वाय भागिले डी एक्स इथं पण आहे, नाही तर डी वाय भागिले डी एक्स बरोबरच आहे. मग इथं काय करता येते हो आपल्याला डी वाय भागिले डी एक्स हे ॲज इट इज लिहून ठेवता येते आपल्याला. किंवा इथं पहा आता तुम्हाला एक गंमत सांगतो मी. आता ई रेस टू मायनस एक्स आहे, ई रेस टू इथं मायनस एक्स आहे, वर नंतर काय होते हो ई रेस टू एक्स होते मायनस ई रेस टू एक्स होते भागिले इथं काय राहते हो बघा. आता ई रेस टू मायनस एक्सचा वर्ग म्हणजे काय होते हो तुम्हाला माहिती आहे का. ई रेस टू मायनस एक्सचा वर्ग म्हणजे ई रेस टू मायनस टू एक्स होते, कारण का वरचा गुणाकार होतो. एचा पॉवर जर बी सी असेल तर बी सी होतो एचा पॉवर. तर एचा पॉवर म्हणजे ई रेस टू मायनस टू एक्स झाला. तर ई रेस टू मायनस टू एक्स जर झाला असेल तर इथं मायनस एकला मायनस एक याला काय धक्का लागत नाही. तर पहा इथे डेरिव्हेटिव्ह पहा ई रेस टू मायनस एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय ते हो ई रेस टू मायनस एक्स. परत मायनस एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय येते मग डेरिव्हेटिव्ह ऑफ आता मायनस एक्सची काढायची. परत मायनस एक्सचे डेरिव्हेटिव्ह किती येते मायनस एक येते. तर मायनस एक जर आला असतं तर किंवा आपण याला डायरेक्ट मायनस एक गुणिले ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स असं येते का येते. चला मग आता आपण काय करूया. तर डी वाय भागिले डी एक्स तुम्हाला इथं मी कसं या ई रेस टू एक्सला वर नेते ते सांगलो पहा. तर आपण याला खालीच ठेवूया, कारण का बघा आता गंमत होते ते. तर ई रेस टू मायनस एक्सला कुठं घेऊ आपण इथं घेऊया मायनस ई रेस टू मायनस एक्स इथं घेतलो आहे. आता हे परत आपण वर आहे नाही त्याला खालीच ठेवूया, तुम्ही घेऊच नका याला आपण खालीच ठेवूया ई रेस टू मायनस एक्स आणि वर्गमुळात काय हो ई रेस टू मायनस टू एक्स मायनस वन आहे. तर पहा डी वाय भागिले डी एक्स किती छान येते बघा. आता मायनस मायनस काय होते हो प्लस होते. तर प्लस ई रेस टू मायनस एक्स भागिले ई रेस टू मायनस एक्स वर्गमुळात बघा मायनस मायनस प्लस ई रेस टू मायनस एक्स भागिले ई रेस टू मायनस एक्स वर्गमुळात ई रेस टू मायनस टू एक्स मायनस वन. आणि आता पहा मायनस मायनस किती झालं प्लस इथं लिहिलं आपण ॲज इट इज हे सुद्धा ॲज इट इज लिहिलो आहे. आता ई रेस टू मायनस टू एक्स मायनस वन हे सुद्धा आपण लिहिलो आहे. तर पहा इथं लिहूया आपण. तर डी वाय भागिले डी एक्स तर डेरिव्हेटिव्ह कसं काढते आता पहा ई मायनस ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स गेट कॅन्सलच होऊन जाते. तर डी वाय भागिले डी एक्स काय ते वन अपाऊन वर्गमुळात ई रेस टू मायनस टू एक्स मायनस वन हे झालं याचे सिम्प्लिफाईड डेरिव्हेटिव्हचं उत्तर. अशा प्रकारे आपण काढायचं पहा हो का. पहा लगेच मी तिसरा सुद्धा घेतला एवढ्या फास्टमध्ये. तर तिसरा काय कॉट इन्व्हर्समध्ये दिले आहे. तर कॉट इन्व्हर्सची सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहीत राहिली पाहिजे. तर कॉट इन्व्हर्सची डेरिव्हेटिव्ह खूप सोपी आहे, कारण का टॅन इन्व्हर्सच्या अपोजिटच आहे. तुम्ही बेसिकचे व्हिडिओ पाहून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण खूप प्रॅक्टिस करून घेतलो आहे. आता त्याच्यामध्ये आपले इन्व्हर्सचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे खूप इझी जाईल पहा, बेसिक पार्ट पण आहे. तर इथं काय करता येते इथं सुद्धा वाय इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स एक्स क्यूब लिहिता येते का लिहिता येते. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिता येते. तर डी वाय भागिले डी एक्स डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची कॉट इन्व्हर्स एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. कॉट इन्व्हर्स एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह काढायचं असल्यामुळं आपण डी भागिले डी एक्स म्हणजे या डेरिव्हेटिव्हमध्ये टाकत आहोत. कोणाला आपण तर कॉट इन्व्हर्स एक्स क्यूबला कोणाला कॉट इन्व्हर्स एक्स क्यूबला आपण डेरिव्हेटिव्हमध्ये टाकत आहोत. तर पहा डी वाय भागिले डी एक्स कॉट इन्व्हर्स एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह पहा मायनस वन अपाऊन वन प्लस एक्सचा वर्ग. आता एक्सचा वर्ग म्हणजे ते एक्स क्यूब आहे याचा वर्ग. तर पहा कॉट इन्व्हर्स एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते मायनस वन अपाऊन वन प्लस एफ ऑफ एक्सचा वर्ग म्हणजे इथं फक्त मायनस लागतो. पहा टॅन इन्व्हर्स वन फक्त मायनस लागतो टॅन म्हणजे कॉट असल्यामुळं. तर डी भागिले डी एक्स डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची होता इथं एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे आपल्याला. तर डी वाय भागिले डी एक्स काय करायचं पहा एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह काय येते इथं मायनसला मायनस ठेवूया. एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह ते तीन एक्सचा वर्ग, कारण का तीन खाली आला तीनमधून एक गेलं दोन भागिले वन प्लस एक्सचा किती होते हो तीन दोन्ही सहा. ही झाली याची सिम्प्लिफाईड उत्तर. एवढंच आहे पहा याचे डेरिव्हेटिव्ह, जास्त झंझट नाहीच. खूप सोपे असतात मात्र ये बघा एवढं 2 मार्क येते परेशान होऊन जातात लोक बघूनच येणार म्हणून हो का. तर चौथं पाहा आपण. चौथं पण खूप सोपं असेल बहुतेक तर मला वाटते. काय वाटते कशाला आहेच खूप सोपं. तर चौथं आपण इथंच घेऊया पहा ह्याच्या लगतला लागूनच. तर चौथ्याला काय दिले पहा आय व्ही रोमन अंकात. तर चौथा आहे कॉट इन्व्हर्स. चौथा आहे कॉट इन्व्हर्स 4/x. कॉट इन्व्हर्स 4/x. आता याचा फायदा कसा होते पहा. तर काय करता येते हो वाय इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स 4/x लिहिता येते आपल्याला लिहिता येते. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करता येते काय करता येते. तर मग डी वाय भागिले डी एक्स डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची आता डेरिव्हेटिव्हमध्ये टाकायचं जी आहे अवकाळीच्या अवकाळला कोण आहे मी ते इथं कॉट इन्व्हर्स 4/x
एक्स आहे. तर cot इनवर्स 4x असेल तर राहू द्या की मग dy भागिले dx आम्ही लई हुशार आहोत. तर cot इनवर्स 4x ला काय करते, तर cot इनवर्सची डेरिव्हेटिव्ह काय होतं, आताच आपण काढल्या cos इनवर्स f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, -1/1 प्लस f ऑफ x चा वर्ग म्हणजे 4x चा वर्ग इथे येते. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची आहे, तर तिथं 3x तिथे x क्यूबची काढायची, ते इथं 4x ची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. एवढंच. तर काय मग dy भागिले dx 4x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, आता -1/, आता इथं पहा 1 प्लस 4x च्या वर्गाची डेरिव्हेटिव्ह काय येते, a चा पॉवर b, b चा पॉवर जर c असेल तर a चा पॉवर bc होते, म्हणजे x चा 2x होते. किती होते हो, 2x होते. मग 2x झाला असेल, इथं मायनस आहे, चला इथं देऊया आपण चांगल्या प्रकारे मायनस. मग इथं जर मायनस आहे, 4x ची डेरिव्हेटिव्ह काय येते माहिती आहे का, a f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, a f ऑफ x येते, म्हणजे 4x ची डेरिव्हेटिव्ह 4x इंटू लॉग a म्हणजे लॉग 4, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x ची म्हणजे x ची डेरिव्हेटिव्ह 1 येते, लिहायची गरज नाही. हे झालं पाहिजे सिम्प्लिफाईड उत्तर. किंवा आपण याला dy भागिले dx म्हणून काय लिहिता येते, 4x लॉग 4 अपॉन 1 प्लस 4x किंवा 1 प्लस 4 जसं तसं लिहायला चालते. परत याला सुद्धा असं 4 2 8x असं सुद्धा लिहिता येते. पहा जर एवढंच खूप चांगलं आहे, छान प्रकारे दिसत पण आहे. पहा असंच लिहायचं आपण पण. तर हे झालं आपलं उत्तर. लगेच परत बघा आपण 5 घेतलो, याला सुद्धा तसंच करायचं. y tan इनवर्स √x tan इनवर्स ऑफ √x. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करू शकतोय आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर dy भागिले dx, तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आहे, d भागिले dx डेरिव्हेटिव्ह काढायची आहे हो आपल्याला. tan इनवर्स ऑफ √x ची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. तर dy भागिले dx tan इनवर्स f ऑफ ची डेरिव्हेटिव्ह काय ते आपल्याला माहितीच आहे, काय ते 1/1 प्लस f ऑफ x चा वर्ग, म्हणजे f ऑफ x इथं कोण आहे, तर √x आहे, याचा वर्ग. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची, f ऑफ x ची म्हणजेच √x ची डेरिव्हेटिव्ह काढायची. तर dy भागिले dx √x ची डेरिव्हेटिव्ह काय ते हो, आता लिहून घेऊया आपण परत. इथं 1/√x चा वर्ग. आता इथं √x चा वर्ग म्हणजेच काय होते, रूट कटून जाते, रूट आणि स्क्वेअर कटून जाते, परंतु आपण दुसऱ्या स्टेपला करूया कटून. तर पहा इथं काय √x ची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/2√f ऑफ x 1/2√x, हे √x ची डेरिव्हेटिव्हची येते. पहा तर डेरिव्हेटिव्ह परत x ची डेरिव्हेटिव्ह आणि ते लिहायची गरज नाही. तर dy भागिले dx, आता पहा इथं 1/2√f ऑफ x ला आपण अगोदर लिहूया, 1/2√x अगोदर लिहिल्या आपण लिहिल्या. तर इथं काय लिहितं 1/1 प्लस, आता इथं काय लिहिता येते बाबा, इथं x चा वर्ग आहे. हां x च्या वर्गाला कसं लिहिता येते, x चा वर्ग म्हणजे √x चा वर्ग आहे, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कटून जाते, स्क्वेअर रूट कटून घे तर काय होते हो, xच येते, फक्त x चा वर्ग येत नाही बरं. हे डॅश कटून जाते डायरेक्ट. हे झाले याचं सिम्प्लिफाईड उत्तर. वरून गुणून घेतल्याने चालत होते. पहा डायरेक्ट ही ब्रॅकेट या खालच्यालाच केलं तरी चालते, वरचं एक कान टाकलं तर असं ह्याने काय बिघडत नाही हो का. तर हे झालं 5वं. तर लगेच आपण घेऊया 6वं. तर 6वं म्हणून आता VI म्हणून आहे पाहिजे ते 6वं. तर 6वं VI म्हणूनच राहणार, कारण काय व मानकात 6व्याला VI दर्शवत आता. तर 6वं आहे साइन इनवर्स, काय हो साइन इनवर्स ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये परत रूट दिलेलं आहे 1 प्लस x चा वर्ग भागिले 2. आता इथं थोडी मजा. आता इथं काय करायचं आपण तुम्हाला सांगतो मी. आता इथं थोडी ट्रिक वापरायची आपण. तर मग पाहायचं आपण की नेमकं काय करायचं याला. तर काय करायचं साइन इनवर्स, आता हे साइन इनवर्स f ऑफ x आहे. आपण काय शिकालो, फक्त इनवर्सचे जे करून जर काढलो आहे आपण, तर त्याच पद्धतीने आपण काढूया. तर साइन इनवर्स f ऑफ x काढूया आपण. सेम y = काय करता येते आपल्याला, मग सेम लिहून घेता येते. y साइन इनवर्स काय लिहिता येते, साइन इनवर्स. आता 1 मायनस म्हणजे रूटमध्येच 1 मायनस x चा वर्ग भागिले 2 लिहिता येते. तर आणि एक हे सुद्धा लिहिता येते. पहा की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x हे पण लिहिता येते आपल्याला. तर आपण नेमकं काय करायचं, नेमकं याला डायरेक्ट एकच आता इथं आपण शिकालोच काय, नेमकं शिकालोच आपण ते डायरेक्ट हे वापरून करायचं, म्हणजे इनवर्स फंक्शन वापरून डायरेक्ट करायचं. तर मग याला आपल्याला असं लिहिता येते. पहा तुम्ही असं म्हणजे कसं, असं म्हणजे असंच लिहिता येते. तर dy भागिले dx म्हणजे आपण डिफरन्शिएट केलं ना, त्यामुळे d भागिले dx. तर डेरिव्हेटिव्हमध्ये लिहिता येते का, याला लिहिता येते कोणाला, साइन इनवर्स त्याच्यामध्ये √1 मायनस x चा वर्ग भागिले 2. हे झालं ॲज इट इज आपण लिहून घेतलो आपण. तर इथं पहा आता आपण काय करायचं इथे, याला नेमकं सिम्प्लिफाय डायरेक्ट तेच करायचं आपण डायरेक्ट. तर काय करता येते पहा,
तर नेक्स्ट पेजवर आहे म्हणून आता म्हणजे जवळ आहे म्हणून ते बांध दाखवलं तिथं. तर काय करता येते साइन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह काय येते तुम्हाला माहितीच आहे dy भागिले dx म्हणजे साइन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह काय येते 1/1 मायनस म्हणजे 1/1 वर्गमुळामध्ये 1 मायनस एफ ऑफ एक्सचा वर्ग. तर 1 मायनस एफ ऑफ एक्स इथं कोण आहे आता 1 साइन इनवर्स एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायला आपण. तर वर्ग 1/1 वर्गमुळात 1 मायनस एफ ऑफ एक्सचा वर्ग. आता एफ ऑफ एक्स हा झाला पूर्ण या एफ ऑफ एक्सचा वर्ग म्हणजे रूटमध्ये 1 मायनस एक्सचा वर्ग भागिले 2चा वर्ग. तर पहा रूटमध्ये 1 मायनस एक्सचा वर्ग या भागिले 2 याचा काय आहे हो वर्ग आहे. सिंपल एफ ऑफ एक्सचा वर्ग 1/रूटमध्ये 1 मायनस एफ ऑफ एक्सचा वर्ग परत डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाची हो एफ ऑफ एक्सची म्हणजे डी भागिले डी एक. एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते एफ ऑफ एक्सची तर आहेच कोण वर्गमुळात 1 मायनस एक्सचा वर्ग भागिले 2 हे आहे आपला एफ ऑफ एक्स. याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे परत. तर डी वाय भागिले डी एक्स पहा इथं सिम्प्लिफिकेशनसाठी मी असं घेऊ शकतो का पहा 1 मायनस आता इथं हे रूट आहे आणि हे स्क्वेअर आहे हे कटून जाते. तर मग काय लिहिता येते आपल्याला इथं ब्रॅकेटमध्ये लिहूया 1 मायनस एक्सचा वर्ग भागिले 2 असं लिहिता येते आपल्याला वर्गमूळ कटून टाकलं तर याला ब्रॅकेटमध्ये ठेवायचं कारण का परत इथं मायनसचा गुणाकार असल्यामुळं. तर मग डेरिव्हेटिव्ह पहा डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची आहे हो या रूट एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. तर रूट एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते 1/2 रूट एफ ऑफ एक्स आपल्याला माहितीच आहे. तर 1/2 रूट एफ ऑफ एक्स तर येते आपल्याला माहितीच आहे. तर मग आपण काय करू शकतोय 1/2 रूटमध्ये एफ ऑफ एक्स ते ॲज इट इज लिहून घ्यायचं तेच 1 मायनस एक्सचा वर्ग भागिले 2 लिहून घेऊ शकतो. परत डेरिव्हेटिव्ह कोणाचे काढायचे तर आता एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह परत आता रूट एफ ऑफ एक्स झालं. तर रूट एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एफ ऑफ एक्स झालं. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स आता याच्यासाठी एफ ऑफ एक्स कोण आहे मधला आहे मधल्याच डेरिव्हेटिव्ह काय ते 1 मायनस एक्सचा वर्ग भागिले 2ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायची आहे जे काय आली ते. तर मग डी वाय भागिले डी एक्स तर इथं पहा इथं काय करायचं मायनसनं गुणून घेऊया आपण इथं काय कट ते काय बघूता. तर मायनसनं जर गुणून घेतलो तर इथं काय येते 1 मायनस 1 मायनस तर मायनस प्लस एक्सचा वर्ग भागिले 2 कोणाच्या आहे हो या दोन्हीच्याच भागाकारात 2 आहे. मग 2 जर असेल तर आपण असंच ठेवूया याला परत डेरिव्हेटिव्ह पहा इथं आता इथं किती आहे हो रूट 2 आहे आता इथं म्हणजे रूटमध्ये 2 आहे आणि इथं वरी 2 आहे. तर इथं वरी 2 राहू द्या आपण काय टेन्शन घेणं आहे वरी 2चं किंवा आपण असं लिहू शकतो 1/2 आता 2 रूट आहे ना इथं 2ला 2 इथं रूटमध्ये 1 मायनस एक्सचा वर्ग याच्या भागाकारात असल्यामुळं याला असं लिहिता येते रूट 2 म्हणून आपल्याला लिहिता येते हो का. मग डेरिव्हेटिव्ह पहा आता इथं डेरिव्हेटिव्ह आता इथं पहा 1/2ची आता इथं डेरिव्हेटिव्ह कशी काढायची आपण तुम्हाला सांगतो मी आता डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आधी तर इथं काय करायचं पहा असं डेरिव्हेटिव्हमध्ये 1/2 मायनस त्याला सेपरेट लिहून घेता येते आपल्याला 1/2 मायनस एक्सचा वर्ग भागिले 2 लिहू शकता येते. तर 1/2ची डेरिव्हेटिव्ह काय येते 0 येते कॉन्स्टंट असल्यामुळं मायनसला मायनस एक्सच्या वर्गाची डेरिव्हेटिव्ह किती येते एक्सच्या वर्गाची डेरिव्हेटिव्ह येते 2x अशा प्रकारची डेरिव्हेटिव्ह सुद्धा झाली. तर डी वाय भागिले डी एक्स एवढंच लिहिण्यास चालते पहा आपण सिम्प्लिफाय करत आहोत. परत आपण इथं 2 गुणून घेऊया नाही तर प्लस मध्ये डायरेक्ट कटून टाकशाल तुम्ही नाही कटत आता 2 परत गुणून घ्यावं लागेल आपल्याला इथं. तर 1/2 रूटमध्ये काय करता येते बे मायनस 1 प्लस एक्सचा वर्ग भागिले 2 म्हणजे 2 गुणून घेतले आपण याला तिरपा गुणाकार केलो आहे. तर इंटू 1/2 आता इथं पहा इथं रूट 2 आहे आणि इथं 2 आहे इथं काय कटते माहिती आहे का तुम्हाला बरं नाही जरी कटतं तरी राहू द्या तसंच आपण इथं 2ला 2 जसं आपण याला बाहेर काढलं होतं ना तसंच परत मध्ये ठेवूया आपण म्हणजे काढता येते तुम्हाला सांगायला पाहिजे केलं होतं मी पहा तुम्ही काढून बघायचं नाही म्हणजे काढता येते म्हणजे ज्ञान बढ़ाओ इस कार्यक्रम के तहत हम किए हे सब 2x असं झालं. तर पहा डी वाय भागिले डी एक्स आता पहा इथे याला 2ला कसं करता येते आपल्याला या 2ला म्हणजे काय आता इथं 1/x भागिले y आहे तर y कुठं जाते वर जातोय 2 वरी जाते भागिले रूटमध्ये 2 मधून 1 गेलं किती राहते हो 1 राहते 1 प्लस एक्सचा वर्ग राहते. मग इंटू आता पहा इथं किती आहे हो -2x वरी आणूया आपण भागिले 2 इथं रूटमध्ये काय आहे 1 मायनस एक्सचा वर्ग भागिले 2 आहे का आहे. तर पहा डी वाय भागिले डी एक्समध्ये आता इथं काय लिहिता येते पहा आपल्याला हे 2 हे 2 किंवा हे 2 कटून टाकता येते. तर आपण हे 2ला कटून टाकूया दोन्हीला मग कटलोय तर इथं मायनस आपण काय ऑलरेडी बाहेर आणलोय
एक्स इथं लिहू शकतो. मायनस इथं 2 पण आहे, इथं 2ला 2 लिहूया आपण. तर रूटमध्ये आता इथं पहा, रूटमध्ये काय आहे, रूटमध्ये 1 मायनस एक्सचा वर्ग. तर आता इथं लिहून घेऊया, रूटमध्ये 1 प्लस एक्सचा वर्ग आहे, तिथं 1 मायनस एक्सचा वर्ग आहे. 1 प्लस एक्सचा वर्ग इथं आहे का, आहे. इंटू इथं पण काय आहे, रूटमध्ये 1 मायनस एक्सचा वर्ग आहे. परत याच्या आता हे रूट सेपरेट करून घेऊया. पहा, याच्यासाठी 2 रूटला 2 करूया. परत जसं काढले होते आपण इथं बाहेर तसं रूटला जर काढलो तर इथे ए भागिले बी आहे. परत ते 2 कुठे जाते, वर जाते. वर गेलं तर याला काय लिहिता येते आपल्याला, तर डी वाय भागिले डी एक्स. हे सुद्धा डायरेक्ट उत्तर चालते. पहा एवढंच. डायरेक्ट जर वर गेलं तर याला आपण असं लिहिता येते की, किंवा इथं आता या 2ला असं लिहिता येते का, पहा हे पहा 2ला √2 इंटू √2 लिहिता येते आपल्याला 2ला. कारण काय रूट काढून येऊन 2 येते. मग इतर 2 हो का, मग इतर 2 हे 2 हे 2 म्हणजे 2चा 3चे 2. किंवा सिम्पली आपण असं लिहू शकतो की 2√2 एक्स, हे 2 वर गेलं, या 2च्या गुणाकारात गेलं, असं लिहूया आपण आणि मिटलं टेन्शन. आता इथं दोघांसाठी रूट आपण कॉमन घेऊया. पहा आता कारण का दोघं गुणाकारात आहेत. आता 1 प्लस एक्सचा वर्ग हे झालं, प्लस 1 मायनस एक्सचा वर्ग असं लिहू शकतो आपण. परंतु याच्यामध्ये दोघांच्यामध्ये काय आहे, गुणाकार आहे. तर हे आपलं डायरेक्ट सिम्प्लिफाईड उत्तर आहे. किंवा आणखी याला सिम्प्लिफाय करावं म्हटलं तर ए प्लस बीचा एचा ए मायनस बी, ए प्लस बी करून डायरेक्ट याचं एक्सपान्शन करता येते. पहा एवढं डायरेक्ट तुम्ही उत्तर लिहून टाकायचं, उत्तर काहीच चुकू शकत नाही तुमचं. पहा तर असं लिहायचं. किंवा डायरेक्ट तुम्ही इतकं जरी लिहिलं तर उत्तर आहे की नाही करेक्ट. कारण का इथं जे लास्ट डेरिव्हेटिव्ह काढल्या हे सुद्धा उत्तर आपलं ॲज इट इज करेक्ट आहे. लगेच मी 7 घेतलो. पहा तर वाय इज इक्वल टू, काही जणाला खूप हे वाटते पहिल्या स्टार्ट तसंच वाटते बा प्रत्येकालाच. फक्त पाहायचं, एक बार लिहून काढायचं आणि एक बार बघायचं, बाकी सोडून टाकायचं. नंतर जेव्हा तुम्ही टेस्ट किंवा युनिट टेस्ट देशाल तेव्हा तुम्हाला खूप इझी जाईल नंतर. आणि नंतर तर शेवटी तर आता तुम्ही असं याचं बाजूच वाटतं, कारण मग पाठ तुम्हीच करतोय. आधी अवघड वाटेल, परंतु समजून घ्यायचं एक बार फक्त, या थोडं जमाले काय. तर वाय इज इक्वल टू काय आहे, पहा इथं वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस एक्सचा वर्ग. हे फंक्शन मांडलो आहे आपण याला. तर याला पण आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करू शकतोय. त्यामुळेच आपण डी वाय भागिले डी एक्स करू शकतोय. तर डेरिव्हेटिव्ह कोणाचे काढायचे आहे आपल्याला, इथं कॉस इनवर्स 1 मायनस एक्सच्या वर्गाचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. तर डी वाय भागिले डी एक्स, कॉस इनवर्स एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय काढता येते तुम्हाला माहितीच आहे. कॉस इनवर्स एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह येते 1/1 मायनस एफ ऑफ 1 अपॉन रूटमध्ये 1 मायनस एक्सचा वर्ग. हे आपल्याला काढता येते. तर एक्सचा वर्ग म्हणजे कोण आहे, तर 1 मायनस एक्सच्या वर्गाचा इथं वर्ग आहे. कारण का एफ ऑफ एक्सचा वर्ग म्हणजे याचा वर्ग. तर कॉस इनवर्स एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह येते 1 अपॉन रूटमध्ये 1 मायनस एफ ऑफ एक्सचा वर्ग. हे माहीत आहे आपल्याला. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची घ्यायची, एफ ऑफ एक्सची, डी भागिले डी एक्स. एफ ऑफ एक्स कोण आहे, तो 1 मायनस एक्सचा वर्ग इथं एफ ऑफ एक्स आहे. तर डी वाय भागिले डी एक्स. तर आता इथं काय लिहिता येते, -1 अपॉनला -1 अपॉन रूटमध्ये 1 मायनस. आता एफ ऑफ एक्सच्या वर्गाला आपण एफ ऑफ एक्सचा वर्ग करूया. किंवा याला पहा आपल्याला काय एक्सपान्शन करता येते. काय करता येते, तर एक्सपान्शन करता येते म्हणजे याचं परत याचं ए मायनस बीचा वर्ग. तर आपण त्याला झंझट करतच बसायचं नाही. पहा डोसं खराब करून घ्यायचं नाही, म्हणजे करत एक्सपान्शन करत बसायचं नाही. एक्सची डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट किती 0 येते माहीत आहे. एक्सच्या वर्गाची किती येते, 2x येते. हे संपलं, समजले बस झालं आपल्याला. तर मायनस आणि मायनस काय होते, इथं मायनस गुणिले मायनस, मायनस मायनस प्लस, मग वरी किती येते, इथं वरी 2x येते भागिले रूटमध्ये 1 मायनस एक्सच्या वर्गाचा होल स्क्वेअर आहे. ही झाली याची चांगल्या प्रकारची डेरिव्हेटिव्ह. परत आपण या चांगल्या प्रकारची डेरिव्हेटिव्ह म्हणून आपण याला परत आठवंसुद्धा घेऊ शकतो. पहा तर आठवं काय हो, साइन इनवर्स आठवं आहे, साइन इनवर्स x⁻³ आहे. किती आहे हो, x⁻³ आहे. तर याला सुद्धा y इज इक्वल टू फंक्शन मानता येते आपल्याला. तर साइन इनवर्स x⁻³ असं करता येते, करता येते. तर आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करता येते. तर डी वाय भागिले डी एक्स, डेरिव्हेटिव्ह कोणाची काढता येते, डी भागिले डी एक्समध्ये डेरिव्हेटिव्ह येते साइन इनवर्स एक्सचा पॉवर 3/2ची डेरिव्हेटिव्ह पण काढता येते आपल्याला. तर डी वाय भागिले डी एक्स, डेरिव्हेटिव्ह कशाची काय, साइन इनवर्स डेरिव्हेटिव्हची काय येते, साइन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह येते -1 अपॉन एफ ऑफ एक्स. तर साइन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह येते 1 अपॉन एफ ऑफ एक्सचा वर्ग. म्हणजे पहा साइन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह पहिल्या बारलाच आपण काढलो आहेत. तर मग इथे लिहून घेऊ शकतो आपण
काय हो 1/रूटमध्ये 1 मायनस एक्सचा वर्ग. 1 मायनस एक्सचा वर्ग म्हणजे एफ ऑफ एक्सचा वर्ग. कोण एफ ऑफ एक्सचा किती आहे 3/2चा इथं वर्ग लिहिता येते. परत डेरिव्हेटिव्ह कोणाचे हो एफ ऑफ एक्सचा. एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स कोण आहे तर 3/2 आहे. तर dy भागिले dx. तर रूटमध्ये 1/रूटमध्ये 1 मायनस एक्सच्या वर्गाचे आता एचा पॉवर बी असेल तर काय होते वरच्याचा गुणाकार होते एक्सचा 3 गुणिले 2 नाही तर 2 ला गुणशाल 3 2 किती येते हो 6 भागिले 2 असं याचं करतात. याचा गुणाकारच करून टाकले डायरेक्ट. मग आपण इथे एक्सच्या 3/2चे डेरिव्हेटिव्ह काय येते 3/2 एक्सचा n-1 इथे n खाली आला एक्सचा n-1 3/2 मायनस 1 तर 3/2 मायनस 1 किती होते पहा तुम्ही. तर 3/2 मायनस 1 आपल्याला माहीत आहे किती होते इथे लिहूया आपण 3/2 मायनस 1 बरोबर काय तेव्हा तिरका गुणाकार करून घ्या. बे 1 बे 3 मधून 2 गेले 3 मधून 2 गेले 1 इथं भाग करा 2 म्हणजे 1/2 लिहिता येते आपल्याला. तर 1/2 लिहिता येते. तर मग झालं पहा dy भागिले dx. आता 3/2 खाली लिहूया आपण 3/2 इथे लिहूया. इथं रूटमध्ये इथे किती आहे 1 मायनस 6 एक्सचा 3/2च इथे परत म्हणजे भागून घेतलो आहे आपण याला. आणि 3 इथे जर लिहिलो आहे आपण इथं काय होतं एक्सचा 1/2 एक्सचा 1/2 म्हणजेच रूट एक्स लिहिता येते आपल्याला. एक्सचा 1/2 म्हणजेच रूट एक्स होय पहा. तर अशा प्रकारे ह्याचं सुद्धा उत्तर आलं आपल्याला. तर 9 घेतलं पहा लगेच मी पहा काय आहे याचं कॉस क्यूब कॉस इनवर्स एक्सचा क्यूब आहे. हे थोडं फिरून दिलं आहे म्हणजे काय करायचं याला सुद्धा आपण याला फिरून उत्तर काढायचं पहा. तर कॉस क्यूब कॉस इनवर्स एक्स क्यूब आपल्याला लिहिता येते. कॉस क्यूब कॉस इनवर्स एक्स क्यूब याला ब्रॅकेट करता येते हो आपल्याला करता येते वाय इज इक्वल टू करता येते. तर मग परत आपण याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला सुद्धा लिहिता येते. तर मग dy भागिले dx म्हणून म्हणजे पहा इथं dy भागिले dx म्हणून आपल्याला असं लिहिता येते पहा चांगल्या प्रकारे. तर काय डेरिव्हेटिव्हमध्ये टाकायचं त्याला दुसरं काय ढेकळ करायचं नाही. तर d भागिले dxमध्ये करून त्याला डेरिव्हेटिव्हमध्ये टाकूया आपण. डेरिव्हेटिव्हमध्ये काय टाकायचं हो कॉस क्यूब कॉस इनवर्स एक्स क्यूब हे टाकू शकतो आपण याला डेरिव्हेटिव्हमध्ये चांगल्या प्रकारे टाकू शकतो पहा. तर मग लगेच आपण इथं काढूया आता आपण चांगल्या प्रकारेच. तर काय करू शकतो आपण इथं तर इथं काय होतं तिथं d भागिले dx म्हणजेच dy भागिले dx बरोबर डेरिव्हेटिव्हमध्ये म्हणजे d भागिले dxमध्ये कॉस क्यूब परत कॉस इनवर्स परत एक्स क्यूब असे याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायची होती. तर मग आपण चांगल्या प्रकारेच काढूया याला dy भागिले dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस क्यूब एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला आधी. तर कॉस क्यूब एफ ऑफ एक्स आता कॉस क्यूब झाला याच्यासाठी हा पुरा काय झाला एफ ऑफ एक्स झाला. तर कॉस क्यूब एफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते माहिती आहे का तुम्हाला. कॉस क्यूब एफ ऑफ एक्सची जर डेरिव्हेटिव्ह असेल म्हणजे एफ ऑफ एक्स आता मग किंवा याला कॉसला जर एफ ऑफ एक्स मानलं एफ ऑफ एक्सचा पॉवर जर एन असेल एफ ऑफ एक्स एफ ऑफ एक्स असेल याचं जर पॉवर एन असेल तर काय म्हणजे किंवा सोपी आयडिया आपण कॉस क्यूबची डेरिव्हेटिव्ह काय येते कॉस क्यूब एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते 3 खाली आणतोय कॉस स्क्वेअर एफ ऑफ एक्स लिहितोय. तर एफ ऑफ एक्स इथं कोण आहे हो इथं आहे कॉस इनवर्स एक्स क्यूब आहे एफ ऑफ एक्स. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची घेतो एफ ऑफ एक्सची घेतो. एफ ऑफ एक्स कोण होते कॉस क्यूब एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह आपण काय केल्या 3 कॉस स्क्वेअर एफ ऑफ एक्स एवढा एफ ऑफ एक्स झाला. परत या एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह येते म्हणजे एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस इनवर्स एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायची असते. तर मग dy भागिले dx मध्ये आपण छान प्रकारे लिहू शकतोय. काय लिहू शकतोय 3 कॉस स्क्वेअर एफ ऑफ कॉस स्क्वेअर कॉस इनवर्स एक्स क्यूब याच्यासाठी हा एफ ऑफ एक्स झाला. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते हो कॉस इनवर्स एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते आपण या मोठ्या कंसात लिहूया. तर काय ते -1/वर्गमुळात 1 मायनस एफ ऑफ एक्सचा वर्ग म्हणजे एक्स क्यूबचा वर्ग लिहिता येते. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह परत काढता येते आपल्याला हो का. म्हणजे इथं एक्स क्यूब आहे पाहिजे एक्स क्यूबचा वर्ग परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूबची. तर dy भागिले dx 3 कॉस स्क्वेअर कॉस इनवर्स एक्स क्यूब राईट हे झालं. तर इथं पहा इथं काय करता येते परत आपण इथं ब्रॅकेट करूया सर्वासाठी मोठ्यामध्ये एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह काय येते 3x वर्ग इथं मायनस आहे तर -3x वर्ग आपण गुणून घेतोय भागिले वर्गमुळात 1 मायनस एक्सचा इथं क्यूब आहे आणि इथं 2 आहे म्हणजे 3 2 6 एक्सचा 6 आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिता येते पहा.
तर dy भागिले dx. तर इथं -3 आता हे वरचं जे टर्म आहे त्या वरच्या टर्मला आपण समोर आणून घेऊया. वरच्या टर्मला जर समोर आणलं तर काय ते 3 त्रिक 9 म्हणजे -9x वर्ग किती होते हो -9x वर्ग भागिले काय ते वर्गमुळामध्ये 1 - x⁻6 येते इंटू काय हो cos स्क्वेअर cos इनवर्स x क्यूब. हे झाली पाहायचं सिम्प्लिफाईड उत्तर. तर 10वा पण लगेच घेऊया. पहा साइन इनवर्स काय दिले आहे इथं sin⁴ म्हणजे sin⁴ sin इनवर्स sin इनवर्स रूट x असं दिले आहे पहा याच्यामध्ये. पहा तर आपल्याला चांगल्या प्रकारे याला सुद्धा सॉल्व करता येते. आपण आता खंडीवर लिहित बसायची गरज नाही. पहा डायरेक्ट y फंक्शन मानायचं इथं काय sin⁴ sin इनवर्स रूट x असं लिहिता येते आपल्याला. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर मग काय येते हो dy भागिले dx. तर dy भागिले dx आपण काय करायचं आता डायरेक्ट घेऊया आपण परत d भागिले dx असं एक संख्येत लिहित बसायचं नाही आता. तर sin⁴ f(x) डेरिव्हेटिव्ह काय येते हो 4 sin⁴ मधून एक गेलं 3 f(x) म्हणजे sin इनवर्स रूट x. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची हो f(x) याच्यासाठी साईनसाठी f(x) कोण आहे हा f(x) आहे. तर काय ते f(x) म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे sin इनवर्स ऑफ रूट x आपल्याला डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचे असते. तर मग आपण dy भागिले dx तर 4 sin³ x. तर 4 sin³ x ला 4 sin³ x लिहूया आपण ॲज इट इज जसं तसं. तर 4 sin³ म्हणजे f(x) काय हो sin इनवर्स ऑफ रूट x आहे. sin इनवर्स ऑफ रूट x आहे. परत डेरिव्हेटिव्ह आता याची डेरिव्हेटिव्ह आपण या ब्रॅकेटमध्ये लिहूया. याची sin इनवर्स f(x) डेरिव्हेटिव्ह काय ते 1/√ 1 - f(x) वर्ग. f(x) काय इथं कोण आहे रूट x आहे याचा वर्ग काढूया आपण. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची f(x) म्हणजेच कोण याच्यासाठी आता याच्यासाठी रूट x झाला f(x). तर मग पहा dy भागिले dx तर 4 sin³ f(x). आता याला जसंच ठेवूया 4 किंवा 4 म्हणल्याने चालते. 4 sin³ काय हो sin इनवर्स ऑफ रूट x. 4 sin³ sin इनवर्स ऑफ रूट x याला ॲज इट इज लिहिता येते. परत डेरिव्हेटिव्ह पहा रूट x डेरिव्हेटिव्ह काय येते हो आता याला म्हणून बिग ब्रॅकेटमध्ये ठेवूया आपण मोठ्या म्हणण्यापेक्षा 1/2 रूट f(x) 1/2 रूट x रूट x डेरिव्हेटिव्ह काय ते 1/2 रूट x भागिले परत इथे एक रूट आहे पहा बिनकामी या रूटला पण आपण लिहून घ्या 1 - रूट x. आता इथे रूट आहे आणि स्क्वेअर आहे. स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होते. उरतो काय एकच उरतो. एक उरलं तर उरू दे की आपल्याला काय करायचं आहे उरू द्या टेन्शन घ्यायचं नाही आपण. तर dy भागिले dx आपल्याला काय लिहिता येते इथं बघा बे दोन्ही 4 मग इथे 2 उरले पहा 2 sin³ sin इनवर्स रूट x लिहिता येते भागिले काय हो याच्या भागिले रूट x इंटू रूटमध्ये 1 - x. हे झाले पाहायचं सिम्प्लिफाईड उत्तर. तर धन्यवाद मित्रांनो समजून घ्या. आशा करतो की समजलं असेल. नाही समजलं तरी तुम्हाला समजेल. फक्त पाहत राहायचं आणि दुसऱ्यांना शेअर करायचं. तुमच्याकडे जेवढे डिव्हाइस असतील तर त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायचं बघायचं हो का. तर धन्यवाद. थांबू आपण इथंच.